शिवाजीनगरचा हक्क मिळालाच पाहिजे, शिवाजीनगरचा हक्क मिळालाच पाहिजे. Experience heritage and royalty. ह्या सत्ताधाऱ्याला मनपा प्रशासनाला जाग आणू इच्छितो की जर तुम्ही आता ह्या जळगाव शहरातील जनतेला न्याय नाही दिला तर आम्ही ह्या जळगाव महानगरपालिकेच्या गेटला सुद्धा कुलूप लावण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे. कारण ह्या जळगाव शहरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सुविधाच्या माध्यमातून आपला टॅक्स भरत आहे, पण टॅक्स भरून सुद्धा जर नागरिकांना रस्ते गटारी मिळत नसेल तर आम्ही टॅक्स कशाला भरायचा. या ठिकाणी शिवाजीनगरमधील उड्डाणपुलाचा एक मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणी अजूनसुद्धा उड्डाणपूल 3 वर्ष झाले चालू झाला, परंतु त्या ठिकाणी पायऱ्या नागरिकांना चढण्यासाठी तिकडून जो मोठा भाग येतो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन नुसते आश्वासन दिले जाते की आम्ही पायऱ्या बनवू, पण तो पायऱ्यासुद्धा केल्या जात नाही. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा कधीपासून त्याचं काम थंड अवस्थेत पडलेलं आहे, त्याचंसुद्धा पुतळ्याचं काम ह्या मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गट त्याकडे लक्ष देत नाही. अशा या प्रशासनाचा आणि सत्ताधारी गटांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि या ठिकाणी जर सत्ताधारी आणि मनपा प्रशासन जर जाग येत नसेल तर आता आम्ही त्यांना सुद्धा ते काडे फासून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. माझ्याकडे महिला आल्या तत्काल की या महिलात बघा तुम्ही सगळ्या या महिला शिवाजीनगरचा जो आपल्या काळेनगर आहे त्या ठिकाणच्या महिला आहेत. गटारीनी रस्त्यानी लाईटनी उड्डाणपुलाला लोखंडी शिडीनी हे काय चालू आहे, हे म्हणजे एकदम चुकीचं हे चालू आहे. हे बघा तुम्हाला पत्रक दाखवतो आम्ही. या ठिकाणी आम्ही असं हे पत्रक आहे उड्डाणपुलाचं आहे, महानगरपालिकेचं आहे. आणि हे बघा काय मागणी हीच आहे की आमची रस्ता रोड आणि गटारी व्हायला पाहिजे, लोकांची साफ सुविधा व्हायला पाहिजे, हीच मागणी आमची. आणि जो आपला उड्डाणपुलाचं जे लोखंडी जिना आहे तेच झालं पाहिजे आमचं. मी सुरेखा बडगुजर. आमच्या गटरी आणि रस्त्यांची समस्या आहे. आमच्याकडे साफसफाई होत नाही आणि पाऊस आला तरी आमच्या घरांमध्ये गटरींचे पाणी जातं. गटरी भरपूर भरलेल्या असतात आणि कधी काढणारे आले तरी पण ते 8 दिवस पण आपले ते कचरा भरून घेऊन जायला येत नाही. ते आम्हाला समस्यांचं निदान पाहिजे. लाईट बाहेर रस्त्यांवर लाईट नाही आहे, रात्री बेरात्री वापरायला त्रास होतो आम्हाला, तर तेवढं काम आमचं व्हायला पाहिजे. हे प्रशासन आणि सत्ताधारी कुंभकर्णाच्या झोपेमध्ये गेलेले आहेत. यांना जाग करण्यासाठी आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आले की आता तरी झोपेतनं उठा. ही जनता ओरडते, या जनतेला त्रास होतोय, इथल्या लोकांच्या सुविधांकडे तुमचं लक्ष नाही आणि किती दिवस आपण असं सोंग करणार आहे. आणि त्या आता नगरसेवक पण आता बोलायला लागले की आता काहीच कामं होत नाही. अक्षरशः कोणत्याच प्रकारच्या सुविधा या जळगावकरांना हे प्रशासन हे सत्ताधारी देऊ शकत नाही. या आपण असं सांगू शकतो की यांची मानसिकताच आता उरलेली नाही काम करण्याची. आता जर तुमची मानसिकता नाही तर पद सोडा आणि जर पद ठेवायची असतील तर आता काम करा.